मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड सोग्रस फाट्याजवळ भीषण अपघात, शाळेतून घरी जाणाऱ्या रस्त्याकडेच्या 14 विद्यार्थ्यांना उडवलं। नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात मुंबई आग्रा महामार्गावर शुक्रवारी दिनांक 8 ऑगस्ट रोजी भीषण अपघात झाला आहे। सोग्रस फाटा येथे मध्यधुंद वाहन चालकांनी रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना उडवलंय। यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून 13 विद्यार्थी जखमी झाले आहेत। चांदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी पायी घरी निघाले होते। यावेळी सोग्रस फाट्यावर भरधाव छोट्या टेम्पो रस्त्याकडेच्या विद्यार्थ्यांना धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की टेम्पो जागेवरच उलटला। चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। या अपघातात एक विद्यार्थी ठार झाला असून 13 विद्यार्थी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे। संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको। मागील काही दिवसात सोग्रस फाट्यावर अपघाताच्या वारंवार घटना घडतायत। गेल्या महिनाभरातील 4था ते 5वा अपघात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। अखेर संतप्त जमावाचा उद्रेक झाला आणि त्यांनी या ठिकाणी थेट रास्ता रोको आंदोलन केलं। जवळपास 3 तास चाललेल्या या रास्ता रोकोने मुंबईकडे जाणाऱ्या आणि मालेगावकडून येणाऱ्या वाहनांची प्रचंड कोंडी झाली। रस्त्यावर 12 ते 13 किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या। येथे वारंवार अपघात होतात। त्याबाबतच्या तक्रारी करूनही राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि पोलिसांनी काय कारवाई केली असा संतप्त प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केलाय। या आंदोलनाने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। मंत्री दादा भुसे धावले मदतीला। या अपघातानंतरच काही वेळात मंत्री दादा भुसे यांचा ताफा मालेगावकडे निघाला होता। रस्त्यावरची गर्दी आणि अपघात पाहून भुसे यांनी ताफा थांबवला आणि अपघातग्रस्तांच्या मदतीला धाव घेतली। त्यानंतर चांदवड ग्रामीण रुग्णालयात जाऊन त्यांनी या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची चौकशी केली। नागरिकांना देखील दिलासा देण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय। नाशिक स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम।